नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। आपण शंकर महाराज वसाहत येथे आपण पाहत आहोत की शंकर महाराज वसाहतीमध्ये सुरुवातीलाच इथं जो कचरा होता तो कचरा आपण काढलेला होता आणि त्याच कचऱ्याच्या ढीरमध्ये आपण पाहत आहोत की शंकर महाराज वसाहतीमध्ये हा कचरा पडलेला आहे। आपण चारी बाजूनी पाहत आहोत हे निर्लज्जिक धनकोडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचं कार्य तिथं बोर्ड लावलेला आहे तो पहा, इथे कचरा टाकू नका, 500 रुपये दंड आहे म्हणून याच्यात दाखवण्यात येत आहे। तरी आपण पाहत आहात की या जागेला किती कचरा आहे की याची जे मुख्य दरवाजे आहेत शंकर महाराज वसाहतीमधला तो असा गजबजलेला आहे। आम्ही याच्या पुढे सुद्धा आम्ही तक्रार करून हा कचरा काढण्यात आला होता, परंतु पुन्हा हा कचरा जागेवर दिसत आहे। याचे जिम्मेदार कोण तर धनकोडी क्षेत्रीय सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे जे मुख्य आहेत सहाय्यक अभियंता हे सर्व यांना कारणीभूत आहेत। या निमित्त आपण पगार कशाचा कोणाला मोजतोय, कर्मचारी आहेत का नाहीत किंवा मुकादम आहेत का नाहीत याच्यावरून दिसत आहेत। आता निवडणुकीचे वारे आहेत, यामध्ये कोण हा कचरा काढणार याविषयी प्रत्येकाचं स्वच्छता मोहीमच्या माध्यमातून सर्व नेते या वसाहतीमध्ये येऊन जातात, आश्वासन देत आहेत, पण कुणी इथं सहकार्य करत नाहीत। याविषयी आपण पाहत आहोत की आपले मुरलीधर मोहोळ आपले अण्णा पुण्याचे खासदार या रस्त्याने आलेले आहेत, त्यांची एंट्री झालेली आहे। आपण पाहत आहात